आजही मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, पालघर, ठाण्यासोबतच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अलर्ट. नागरिकांनी नदीकिनारी न जाण्याचं आवाहन. जायकवाडीचे 18 दरवाजे आज उघडणार. सकाळी 6 ते 7च्या दरम्यान गोदावरी नदीपात्रात 9,432 क्युसेक विसर्ग होणार. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. शहर आणि आसपासच्या भागात पूरपरिस्थिती. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. आंबेवाडी, चिखली गावाला स्थलांतरित होण्याच्या सूचना. जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची पाहणी. राज्यात 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी. मंत्री नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शासनामार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याची ही विनंती. आणि सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच आयोजित केली जाणार बैठक. या बैठकीनंतर घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता. चला नाशिक नगरीने सुरुवात करूयात. ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर नाशिक आणि नाशिकमध्ये अनेक मंदिरं पाहायला मिळतात. नाशिकमधील गणेश मंदिरांनाही मोठा ऐतिहासिक वारसा आहे. नाशिक शहरातील सर्वात जुनं मंडळ म्हणून ख्याती असलेलं मंडळ म्हणजेच रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीचं मंदिर गणेशोत्सव मंडळ गेल्या 107 वर्षांपासून नाशिककरांचं श्रद्धास्थान बनलेलं आहे. म्हणून नाशिकमधील चांदीचा गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. रविवार कारंजा परिसरातील नागरिकांनी 1917 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून नाशिक म्हणलं म्हणजे चांदीचा गणपतीचा उल्लेख आपसूक येतो. लोकमान्य टिळकांनी पुण्यामधून सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंतीला सुरुवात केली. या सुरुवातीच्या काळामध्ये लोकमान्य टिळक यांना प्रतिसाद दिला तो नाशिकने देखील. नाशिकमध्ये देखील गणेश उत्सवाला सुरुवात करण्यात आली सार्वजनिक स्वरूपात. माझ्या मागच्या बाजूला जो गणपती आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय तो चांदीचा गणपती आहे. नाशिकचा रविवार कारंजावरचा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. खरं तर या गणपतीचा इतिहास देखील अतिशय रंजक आहे. 1913 सालापासून लोकमान्य टिळकांनी जशी शिवजयंती आणि गणेश उत्सव सुरू केला त्यानंतर 1917 साली सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात करण्यात आली. मात्र त्यानंतर ब्रिटिश राजवटीमध्ये या गणेश उत्सवाला अनेक रिस्ट्रिक्शन्स आले, मर्यादा आल्या. त्याचं कारण होतं की नाशिकमध्ये ज्यावेळेला जॅक्सनचा वध करण्यात आला त्यावेळेला नाशिकमध्ये होणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन घालण्यात आले, त्या ठिकाणी बंधनं घालण्यात आले. त्या काळामध्ये नाशिकच्या मध्ये असलेल्या एका मिठाई दुकानदाराने अर्थात त्या काळामध्ये गंगाप्रसाद हलवाई नावाचे एक ग्रहस्थ नाशिकमध्ये होते आणि त्यांनी 1928 साली नाशिकमध्ये श्रींची स्थापना केली आणि आपल्या मिठाईच्या दुकानामध्ये त्यांनी या गणेशाची स्थापना कायम ठेवून या गणेश उत्सवामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. त्यामुळे आजवर या गणेश उत्सवाला 107 वर्ष पूर्ण होत आहे. 107 वर्ष हे जुनं मंदिर आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला गणेश उत्सवाची सुरुवात केली त्यावेळापासून हा गणपती नाशिकचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. चांदीचा गणपती आपला रविवार कारंजाचा सिद्धिविनायक इथं रोज आल्याशिवाय आमचा असा दिवस आहे का तो जातच नाही. एकदम आमच्या देवाप्रती या गणपतीच्या याच्यामध्ये चांगल्या भावना आहेत. इथं आल्यानंतर आमचा दिवस एकदम सुखकारक आणि समृद्धीचा जातो. इथे तर मित्रांनो श्रींचा महिमाच असा आहे. पण त्याचबरोबर बीडच्या नवगण राजुरी हे गाव जे आहे ते 9 गणपतींसाठी प्रसिद्ध आहे. हो, 9 गणपती. महाराष्ट्रात दुर्मिळ अशी 4 मुख असलेल्या गणपतींची मूर्ती नवगण राजुरी इथं आहे. समोर महामंगलेश्वर, मागच्या बाजूला शेषाद्री दृष्टीत आणि उजव्या बाजूला मयुरेश्वर आणि डाव्या बाजूला उत्तिष्ठ गणपती आहे. या गणेशाच्या भव्य मूर्ती पुढे एक लहान आकाराची गणेश मूर्ती आहे. मागील 5 आणि गावाच्या 4 वेशीवर 4 गणपती आहेत. त्यामुळे या स्थानाला नवगण राजुरी असं म्हणतात. बीडच्या नवगण राजुरी या ठिकाणी असलेला 4 मुखाचा महामंगलेश्वर गणपती
आणि त्या गणपती मंदिरात आपण आहेत समोर पाहतोय अशा पद्धतीने एकाच शिळेवरती ही भव्य दिव्य मूर्ती आहे आणि या मूर्तीला 4 मुख आहेत. अशा पद्धतीची मूर्ती क्वचितच पाहायला मिळते. विशेषतः या संदर्भातलं खूप मोठं वेगळेपण देखील आहे, पौराणिक महत्त्व देखील आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः प्रत्येक चतुर्थीसाठी देखील या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. त्या अनुषंगाने नेमकं याचं वेगळेपण काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, आख्यायिका काय आहे, आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी अमृताश्रम महाराज आहेत. काय सांगाल, काय वेगळेपण आहे या गणेशाचं आणि कशा पद्धतीने भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात? प्रथम सर्व श्रोत्यांना श्री गजानन. मराठवाड्यात 21 गणपतीचे पीठ आहेत. त्यामध्ये हे नवगण राजुरीचं सिद्ध गणेश पीठ आहे. इथे एका शिलेवरती 4 गजानन यामागे ब्रह्मपुराणाच्या गौतमी खंडात श्लोक संदर्भ सूची आपल्याला सापडते. त्याप्रमाणे सत्ययुगात भगवान शंकरानं तपश्चर्या केली आणि त्रिपुरासुराच्या वधासाठी सर्व ऋषींच्या सूचनेप्रमाणे आदी गणपतीचं पूजन केलं आणि ही मूर्ती चतुर्मुख ब्रह्मदेवाच्या करकमलानं स्थापन करण्यात आल्यामुळं ही 4 मुख 4 वर्णाचं प्रतीक आहेत. सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाचं हे प्रतीक आहे. आणि समोरची जी छोटी मूर्ती आहे निर्विघ्नेश्वर, ही उत्सव मूर्ती आहे. जाऊयात विदर्भामध्ये. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानाचा गणपती म्हणून समजला जाणारा नागपुरातील गणेश टेकडी गणपती, या मंदिराची प्रतिष्ठापना जी ती 250 वर्षांपूर्वी भोसले राजांनी केल्याचं सांगितलं जातं. दर महिन्याच्या चतुर्थीला आणि गणेश उत्सव काळामध्ये भाविकांची इथं मोठी गर्दी असते. तर गणेश उत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन इथे केलं जातं. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानाचा गणपती म्हणजेच टेकडीचा महागणपती मानला जातो. टेकडीचा गणपती हा स्वयंभू गणपती आहे. या भोसलेकालीन राजांनी स्थापना केलेल्या ह्या गणपतीची स्थापना झालेली आहे. त्यासोबतच 250 वर्ष जुना या गणपती मंदिराला इतिहास आहे. आधी हे गणपती मंदिर हे फक्त एक छोटंसं मंदिर होतं. त्यानंतर या मंदिराला मोठे भव्य रूप देण्यात आलं. शमीच्या झाडा खाली हे गणपतीचं स्वरूप आहे आणि हे स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. त्यासोबतच या गणपतीची आख्यायिका अशी मानली जाते की गणपतीचा जो आकार आहे तो हळूहळू मोठा होत चाललेला आहे. त्याच बरोबर या गणपती मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त येत असतात. त्यासोबतच प्रत्येक संकष्ट चतुर्थी असो की चतुर्थी असो मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते. त्याचबरोबर अनेक गणेश उत्सवामध्ये विविध कार्यक्रम सुद्धा या मंदिरामध्ये घेतले जातात. तर परभणी जिल्ह्याच्या गंगाखेडमधील गोदा तीरावर चिंतामणी मंदिर वसलेलं आहे. चिंतामणी मंदिर तीरावर वसलेलं हे मंदिर बाहेरून पाहिलं तर अगदी किल्ल्यासारखी तटबंदी आहे. चिरेबंदी बांधकाम हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे. 600 ते 700 वर्षांचा मंदिराला इतिहास आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर पुरातन 500 ते 700 वर्षापूर्वीचं आहे. आमची इथे आता ही 7वी पिढी पिढ्यानपिढ्या गुरव म्हणून इथं सेवा करत आहोत. या मंदिरचा इतिहास असा आहे की मंदिर हे अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये बांधलेलं आहे. मूर्ती ही स्वयंभू असल्यामुळे अगोदर मूर्ती निघालेली आहे आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झालेला आहे. मित्रांनो, कोकणात जाऊयात. कोकण आणि गणेश उत्सव हे एक अतूट आणि घट्ट आणि पक्क असं नातं आहे. कोकणात गणेश उत्सवाचा मोठा जल्लोष असतो. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर पश्चिममुखी उफराटा गणपती हे मोठं श्रद्धेचं ठिकाण आहे. समुद्रापासून अवघ्या 200 ते 250 मीटर अंतरावर मंदिर वसलेलं आहे. गुहागरमधील व्याडेश्वर देवस्थानावर आधारित व्याडेश्वर महती हा 1100-1200 वर्षांपूर्वीचा ग्रंथ इथे आहे आणि या ग्रंथातही पश्चिममुखी उफराटा गणपतीचा उल्लेख आढळतो. 1000 ते 12 वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथामध्ये म्हणजे व्याडेश्वर महात्म्य या ग्रंथामध्ये ज्या देवस्थानचा उल्लेख आहे असा गुहागरमधील उफराटा गणपती
या उपराडा गणपतीच्या मी देवळामध्ये आहे. या गणपतीचं नाव उपराटा गणपती पडलं याला कारण सर्व गणपतीच्या किंवा कोणत्याही देवळाच्या मूर्ती या पूर्वाभिमुख असतात, परंतु या गणपतीची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळे याला उपराटा म्हणजे उलटा, जगरहाटीच्या उलटा पश्चिमाभिमुख असल्यामुळे उपराटा गणपती हे नाव पडलं. 1200 वर्षापूर्वी व्याडेश्वर महात्म्य हा ग्रंथ लिहिला गेला आणि या ग्रंथामध्ये व्याडेश्वर मंदिराबरोबर दुर्गादेवी मंदिराबरोबर या आपल्या गणपती मंदिराचाही उल्लेख आढळतो. आणि सुमारे 400-500 वर्षापूर्वीची अशी आख्यायिका आहे, जेव्हा समुद्राचं आक्रमण जमिनीवर, घरांवर, लोकांच्या बागांवर व्हायला लागलं, तेव्हा गावातील सर्व ज्ञातींची मंडळी देवळामध्ये जमली आणि हा विघ्नहर्ता गणपती असल्यामुळे आपल्या गावावर आलेलं संकट टाळावं याच्यासाठी त्यांनी गणपतीला साकडं घातलं, गणपतीची प्रार्थना केली मनोभावे आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होऊन त्याने आपलं जो पूर्वाभिमुख होतं ते पश्चिमाभिमुख केलं आणि या गावाचं आणि किनारपट्टीचं समुद्राच्या अतिक्रमणापासून रक्षण केलं. कॅमेरा प्रफुल्ल सदस्य, राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पोहागर, रत्नागिरी. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये देखील गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. कारखान्यात मूर्तिकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. मूर्तिकार संघाचे अध्यक्ष सुरेश पाठक कोणताही रंग न वापरता 7 वेगवेगळ्या गावांमधून आणलेल्या मातीपासून सप्तमूर्तिका गणपती त्यांनी साकारलेला आणि माती खास मध्य प्रदेश छिंदवाडा, अदासी महाराष्ट्राचा यवतमाळ, राजुरा, अंधळगाव, सावरगाव आणि आझमगड उत्तर प्रदेश इथून आणण्यात आलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत म्हणत पुढच्या वर्ष आलेला आहे आणि आता गणपती उत्सवाची सुरुवात झालेली आहे. सुरुवातीचे दिवस जवळ आले आहेत आणि मूर्तिकारांमध्येही गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. शेवटचा हात फिरवणं सुरू झालेलं आहे गणपतीच्या मूर्त्यांवर आणि यासोबतच नागपुरात एक अशी विशेष मूर्ती बनवली जाते, ती म्हणजे 7 मातीतून बनवली जाते. वेगवेगळ्या राज्यातील या माती आणल्या जातात, त्यासोबतच वेगवेगळ्या जिल्ह्यातून या 7 प्रकारच्या माती आणल्या जातात आणि कोणताही रंग न देता माती दिली जाते. जसं की आपण पाहू शकता माझ्या जवळ आहे ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, याच्यात वेगवेगळ्या मातीचा उपयोग केलेला आहे, कोणताही रंग यामध्ये दिलेला गेलेला नाही. ऋषभ फरकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. मूर्तीची खूप मागणी आहे. आपण याचा एक डेमो दिलेला होता, त्या डेमोच्या अनुसार जवळपास एप्रिल महिन्यामध्ये या मूर्त्यांना सप्तमूर्तिका गणेशांना 50 मूर्त्यांचा ऑर्डर इको एक्झिस्ट पुण्याच्या या संस्थेनं दिला आणि इथे उपस्थित असलेले रोहित जोशी हे येऊर फाउंडेशन मुंबई यांना सुद्धा 20 मूर्त्या आमच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, अवघे काही दिवस उरलेले आहेत आपल्या बाप्पांच्या आगमनाकरता. पुण्यातील मूर्तिकार गणेश मूर्ती घडवतायत. पुण्यातील अभिजित या मूर्तिकाराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मन की बातमध्ये कौतुक केलं. विशेष म्हणजे या मूर्तिकाराने प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्यायी मिश्रण तयार करत गणेश मूर्ती साकारल्या. नेमकं हे मिश्रण काय आहे आणि कशी बनवली जाते ही मूर्ती, याचा विशेष आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी. गेली 25-1 वर्ष आपण पुण्यामध्ये इको फ्रेंडली गणपतीची चळवळ चालू केली होती आणि त्यामध्ये अनेक शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा अनेक ग्रुप्समध्ये जाऊन हे गणपती शिकवायचं आणि POPचे गणपती आपण का नको बसवायला हे मुलांना जागृती तेव्हा करत होतो आणि समाऊ ते PMO पर्यंत पोहोचलं आणि मोदीजींनी मग नावासकट त्या चळवळीचा उल्लेख केला आणि त्यानंतर मग याला खऱ्या अर्थाने अजून थोडं महत्त्व प्राप्त झालं, सगळ्यांपर्यंत ती चळवळ जाऊन पोहोचली आणि त्यातच मला असं वाटायला लागलं की शाडू मातीला सुद्धा थोडासा पर्याय काहीतरी शोधायला पाहिजे, कारण त्याच्यात फ्रॅजिलिटी जास्ती आहे किंवा ती तुटफूट त्याच्यात जास्ती होते. तर ही तुटफूट कमी करण्यासाठी आणि त्याची फर्टिलिटी अजून वाढवण्यासाठी त्यामुळे मग त्याच्यात प्रयत्न सुरू झाले. 2016ला हे प्रयत्न चालू झाले आणि 3 वर्ष मी त्याच्यावरती काम करत होतो आणि 2019ला आपल्याला एक मिश्रण मिळालं ज्याच्यामध्ये ॲल्युवियल सॉइल म्हणजे गाळाची माती, शाडू माती आणि राईस ब्रान, सॉफ्ट राईस ब्रान म्हणजे भाताचं तूस
हे जेव्हा आपण वापरतो तर या सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये येतात असं लक्षात आलं आणि मग मित्रांच्या खूप आग्रहामुळे हे पेटंटसाठी रजिस्टर केलं गेलं 2019ला आणि 2023ला आपल्याला हे पेटंट मिळालं आणि त्याच्या अनेक लॅब टेस्ट झाल्या आणि त्याच्यात सुद्धा हे मिश्रण तावून सुलाखून निघालं आणि अतिशय सुंदर रिझल्ट याच्यामध्ये मला दाखवायला आनंद होईल की हे त्या मिश्रणाचा गोळा आहे ज्याच्यामध्ये लाल माती म्हणजेच ॲल्युएल सॉइल, शाडू माती आणि राईस ब्रान असं वापरलेलं आहे आणि त्याच मिश्रणाचा हा गणपती केलेला आहे. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.